नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. जर तुम्ही मराठी टायपिंग करत असाल, तुम्ही जर क्लासेस लावलेले असतील आणि तुम्हाला स्वतःच्या लॅपटॉप किंवा पीसीवरती मराठीचं जर 30-40 असेल आणि त्याची जर टायपिंगची प्रॅक्टिस करायची असेल, त्याचबरोबर तुम्ही इंग्लिशचीही प्रॅक्टिस करत असाल, तुम्हाला जर फ्रीमध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं आणि इन्स्टॉल कसं करायचं किंवा टायपिंग कशी करायची त्यामध्ये ते जर माहीत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, चांगल्या वाटल्यास लाईक आणि शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे. चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ. स्क्रीनवर आल्यानंतर या ठिकाणी गुगल क्रोम ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर मी या सॉफ्टवेअरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती क्लिक करायची आहे. वेब पेज ओपन व्हायला थोडा वेळ लागेल. या ठिकाणी वेब पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी बघा अशा प्रकारचे तुम्हाला सीडॅकचं एक पेज दिसेल. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, त्या ठिकाणी क्लिक करा. थोडा वेळ लागेल ओपन करायला. ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी बघा 2 डाउनलोडचे ऑप्शन दिलेले आहेत. एक डाउनलोड ISM बेसिक 32 बीट आहे. दुसरं डाउनलोड ISM बेसिक 64 बीट आहे. यामध्ये 32 बीट किंवा 64 बीट जे आहे ते तुमच्या PC किंवा लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे की 32 आहे का 64. जर तुम्हाला माहीत नसेल तर ते माहीत कसं करायचं तेही सांगतो. या ठिकाणी तुम्ही खाली या सर्चमध्ये तुम्ही क्लिक करा. विंडोजचं जे तुम्हाला सिम्बॉल दिसेल त्याला क्लिक करून R दाबा. दाबल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला DXDIAG हे टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर खाली ओके करायचे. या ठिकाणी तुम्ही ओके केल्याच्या नंतर थोड्या वेळातच तुमच्या PCचं जे कॉन्फिगरेशन आहे ते या ठिकाणी ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या PCचं कॉन्फिगरेशन आहे विंडोज 10 प्रो 64 बीट. ठीक आहे. तर तुमचं या ठिकाणी विंडोज 10 प्रो आहे कोणता, ते 32 आहे का 64 एवढंच माहीत करा आणि केल्यानंतर तुम्हाला वापस एक्झिट करायचं आहे. परत तुम्हाला त्या ठिकाणी पेजवरती यायचं आहे आणि 64 डाउनलोड करायचं आहे. ISM बेसिक जे आहे 64 वरती क्लिक करायचं आहे. तुमचं 32 असेल तर तुम्ही 32 वरती क्लिक करा. डाउनलोडिंगची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डाउनलोडमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी बघायचं आहे की सेटअप फाईल आलेली आहे का. या ठिकाणी तुमच्या ISM फ्री सॉफ्टवेअरची सेटअप फाईल आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 64 बीटची. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, लेफ्ट की प्रेस करायची. प्रेस झाल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे तुम्हाला आणि एक्स्ट्रॅक्ट फाईल्स हे नाव दिसत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक्सटेन्शन पाथ ओपन होईल. कोणताही बदल न करता ओके वरती क्लिक करा. तुमची प्रोसेस चालू आहे. या ठिकाणी बघा तुम्ही प्रोसेस कंप्लीट झालेला आहे. तुमचा सेटअप या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. ओपन करा. 64 बीटची फाईल आहे त्याच्या ओपन करायची आहे. खाली बघा तुमचं जे आहे सेटअप लॉन्चर आहे ते, त्याच्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेळ घेऊ शकतो ओपन व्हायला. तुम्ही काहीही क्लिक करू नका, बॅक करू नका, फक्त वाट बघत राहा. या ठिकाणी तुमच्या सॉफ्टवेअरचं जे इन्स्टॉलेशन प्रोसेस आहे ती सगळं सुरू झालेलं आहे. या ठिकाणी त्यामध्ये तुम्ही काही कॅन्सल करू नका किंवा बॅक किंवा कोणतंही बटन दाबू नका. या ठिकाणी बघा तुमचं जे बेसिक सेटअप आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे. ते इन्स्टॉल होण्यासाठी नेक्स्टची परमिशन द्या. त्यानंतर या ठिकाणी बघा ते सगळं ॲग्रीमेंट तुम्हाला ॲक्सेप्ट आहेत म्हणून त्यांनी दिलेले टर्म, ते यसवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इन्स्टॉलला परमिशन द्या. या ठिकाणी तुमचं इन्स्टॉलेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्या ज्या प्रोग्रामच्या फाईल आहेत ते सगळ्या तुमच्या PCमध्ये आता इन्स्टॉल व्हायला सुरू झालेली आहे. यामध्ये इन्स्टॉल होईपर्यंत वाट बघा, थोडा वेळ घेईल आणखी. अशा प्रकारची ब्लॅक स्क्रीन आल्यानंतर तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते रन झालेलं आहे, इन्स्टॉल झालेलं आहे सक्सेसफुली. अजून थोडा वेळ घेईल. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पॉपअप या ठिकाणी ओपन होईल. ISM बेसिक इन्स्टॉल झालेला आहे. इथं यस आय वॉन्ट टू रिस्टार्ट माय कम्प्युटर लिहिलं असेल किंवा नो आय विल रिस्टार्ट आफ्टर कम्प्युटर, तर नो वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे फायनल फिनिश करायची आहे. अशा प्रकारे तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते पूर्णपणे इन्स्टॉल झालेलं आहे तुमच्या PCमध्ये. मिनिमाइज करा सर्व आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ISM बेसिक म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक लोगो दिसेल. ते तुमचं सॉफ्टवेअर आहे त्या ठिकाणी इन्स्टॉल झाले. त्याच्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं एक पॉपअप तुम्हाला ओपन होईल. या ठिकाणी स्क्रीन ओपन होईल. या ठिकाणी बघा ISM बेसिकचं या ठिकाणी सेटिंगचं एक पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी यामध्ये तुम्ही होम, इन्स्क्रिप्ट कीबोर्ड बघू शकता.
किंवा इझी फोनेटिक स्क्रीन जे आहे ते बोर्ड आहे किंवा टाइपरायटर मराठी या ठिकाणी बोर्ड आहे. तर तुम्हाला याच्यापैकी जे आहे टाइपरायटरवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये 2 भाषा दिलेल्या आहेत, रेमिंग्टन हिंदी आणि टाइपरायटर हिंदी. सगळ्यात आधी काय करायचं तुम्हाला, लेफ्ट साईडला बघा त्या ठिकाणी भाषा दिलेली आहे हिंदी. त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमची आपली मराठी भाषा या ठिकाणी तुम्हाला टाइप करायची आहे किंवा या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी बॅक यायचं आहे आणि या ठिकाणी टाइपरायटर मराठीवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा स्विच की दिलेले आहेत. 3 स्विच की आहेत. म्हणजे तुम्ही यामध्ये मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी दोन्हीही टाइप करू शकतात. तर तुम्हाला एक स्विच की ठेवावी लागते. एक्झाम्पलसाठी मायक्रोसॉफ्ट वर्डचं एक पेज जे आहे ते ओपन करून घ्या. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा एक पेज दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बेसिक सेटिंग करून घ्यायच्यात. तुम्हाला स्विच की कंपल्सरी आहे. कॅप्स लॉक असते, नम लॉक किंवा स्क्रोल लॉक आहे. कॅप्स लॉक आणि नम लॉकचा वापर जास्त होतो, तर तुम्ही स्क्रोल लॉक जर असेल तुमच्यात तर स्क्रोल लॉक करा किंवा नम लॉक करा. या ठिकाणी भाषा निवडलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही नम लॉक किंवा स्क्रोल लॉकवरती क्लिक करा. केल्यानंतर या ठिकाणी वर्डमध्ये तुम्ही टाईप करून बघा की तुमची मराठी टायपिंग होत आहे का नाही. या ठिकाणी मराठी टायपिंग ही होत आहे क्लिअरली. जर तुम्हाला या ठिकाणी मराठी टू इंग्लिश पुन्हा जर स्विच व्हायचं असेल किंवा टाईप करायचं असेल तर तुम्ही नम लॉक जे आहे ते ऑफ करा. पुन्हा इंग्लिश लेटर्स जे आहेत ते टाईप करा कीबोर्डवरती. पुन्हा चेक करा की मराठी टू इंग्लिश झालेलं आहे का नाही. या ठिकाणी बघा आता मराठी लिहिल्या आधी आता इंग्लिश या ठिकाणी दोन्हीही टाईप होत आहे. वापस जर तुम्ही नम लॉक ऑन केलं तर वापस या ठिकाणी तुम्हाला मराठी लेटर्स या ठिकाणी टाईप करता येतात. त्यानंतर तुम्ही आता फ्लोटिंग कीबोर्ड ओपन करा. अशा प्रकारचा एक व्हर्च्युअल कीबोर्ड ओपन होईल. हा कीबोर्ड एक सॅम्पल नमुना आहे तुमच्या ओरिजिनल कीबोर्डचा. तर या ठिकाणी बघा तुमचं जे व्हर्च्युअल कीबोर्ड आहे, खाली कीबोर्ड असेल त्याचाच हा नमुना आहे. यामध्ये तुम्ही जसं तुमच्या कीबोर्डवरती बटन दाबताल ते बटन या ठिकाणी फ्लॅश होतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं नम लॉक जे आहे ते ऑन करायचं आहे. केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा मराठीचे पण या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील, या बोर्ड ओपन झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला त्यांचे नावं पण दिसत असतील. जर तुम्ही नमलॉक ऑफ ठेवलं तर या ठिकाणी फक्त इंग्लिश कीबोर्ड दिसेल आणि नमलॉक ऑन केलं तर मराठी सुद्धा या ठिकाणी दिसून जाईल. तुम्हाला कसं काय वापर करायचा आहे तुम्ही ते या ठिकाणी बघून घेऊ शकतात. कोणते बटन दाबायचे. शिफ्टवर दाबल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे अक्षर सुद्धा दिसतील. कोणत्या अक्षराचा कसा वापर करायचा आहे किंवा काना मात्रे असतील तर या ठिकाणी तुम्हाला सर्व दिसतात. आणि या ठिकाणी बघा अल्ट जी आर वरती तुम्ही जेव्हा येतात या ठिकाणी तुम्ही कोणत्याही बटनावर जातात त्यावेळेस त्या ठिकाणी ते अक्षर दाखवतं की कोणतं येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी आणखी माहिती बघायची असेल तर बघा या ठिकाणी देवनागरी लिपी लिहिलेली आहे आणि टॉगल की जी आपण ठेवलेली आहे चेंज करायची ते नमलॉक आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. इथं ऑन लिहिलेलं आहे. मी ऑफ केलं की या ठिकाणी बघा ऑफ झालेलं आहे आणि वापस ऑन केलं की ऑन झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात आणि या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टायपिंग करू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे टायपिंग करायची आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा पीसी ओपन करताल प्रत्येक वेळी त्यावेळेस तुम्हाला ISM बेसिक वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर प्रत्येक वेळी ही परमिशन त्याला द्यायची आहे. केल्याच्या नंतर या ठिकाणी ते ओपन होईल आणि या ठिकाणी सेम सेटिंग तुम्हाला प्रत्येक वेळी करायचं आहे. या ठिकाणी रेमिंग्टन मराठी असेल तर टाइपरायटर मराठीवरती क्लिक करा आणि तुम्ही हे कॅप्स लॉक सुद्धा किंवा शिफ्ट होणारे जे आहेत ते चेंज करू शकतात. तर मंडळी व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितला असेल, संपूर्ण प्रोसिजर बघितला असेल. अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कसं वापरायचं त्याची सेटिंग कशी करायची ते सुद्धा दिलेलं आहे. तर व्यवस्थितपणाने तुम्ही ती सेटिंग करून घ्या. तुम्ही त्या सॉफ्टवेअरचा वापर करू शकता. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.